तर रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर तुमचं भाऊ आज सकाळी झालं होतं पत्र्यावरती. तर पत्र्यावर काय काम होते तुम्हाला ना कळलंच असं व्हिडिओ पाहून. कसं आहे ना, विषय काय झाला माहिती आहे का, काल रात्री झालेला जे पाऊस होता ना, त्याच्यात आहे ना लिंबाचे फाटे आपल्या पत्र्यावर येल होते आणि त्या फाट्या ना वायरवर टेकत होत्या. मग स्पार्किंग होत होती. म्हणलं आता सांगत पहिले एकदा मनावर घेवला, कारण की लाईटीच विषय. मग काय तुमच्या भावाना ना ते फाट्या बिट्या तोडल्या आणि थोड्या बाजूला केल्या बरं का, वायरीनं मोकळ्या केल्या तिथं पत्र्यावरच्या, मग साईडला टाकून दिल्या. आता ही जी ताडपत्री ना मागच्या वर्षी 1000 रुपये टाकली बरं का. आता 1000 रुपयामध्ये ना वर्ष काढायला लागलं बरं का, कारण की आता ह्या वर्षी ना आपण गोट्याचं आहे ना स्टँडर्ड काम केलं, त्याच्यामुळे घराचा काय आपण डोक्यात भोनगा घेतला नव्हता. म्हणलं जाऊ दे, 1000 रुपये ताडपत्रीत 1 वर्ष धकलं, लय मोठी गोष्ट आहे. आता काय होतं माहितीये का, बऱ्याचशा ब्लॉग मध्ये आपण ना जी खरी परिस्थिती ती दाखवत राहतं बरं का, खोटं नाटक काय दाखवत नसतं. कारण त्याच्यात काय लापायचो, प्रत्येकाचे दिवस राहते, प्रत्येकामागे गाडी अडचणी संकट गोरगरिबी हायचे नाही असं थोडी का सगळेच कोणी बरेपुरे. आणि कसं राहतं माहितीये का, प्रत्येकामागे अडचणी, फक्त त्याचा आहे ना स्वरूप वेगवेगळे म्हणून ते आपल्याला काही कळून येत नाही. असं वाटतं त्याचा विषय सुखाचं, माझा विषय सुखाचं. मग काय ना, आपण आहे ना जुनी ताडपत्री काढायला सुरुवात केली बरं का. आता फाटलेली ताडपत्री होती, चुकाट्यास थोडं भेवी वाटत होतं, पण डचकत काढली. आता तुम्ही म्हणता पत्र तर दिसायला चांगले दिसू राहिले, पण घरगळायचं काय कारण असं. आणि कसं आहे ना, ह्या घराला जवळपास झालं ते 40-45 वर्ष. आजी आजोबाच्या काळात आजी आजोबाने बांधलेलं होतं ते, पण गोंधळ असं झालं जरा मिस्त्री ना हुकेला होता त्यावेळी. आता तुम्ही म्हणता हुकेल कास काय, तर हुकेलचा विषय असा होता, त्या येड्या राताळ्यांना बांधकाम 12 फुटीचं केलं आणि पत्रे ना 10 फुटी आणायला सांगितले होते. मग आता विचार करा काय काय करायचं नियोजन. बरं एवढं करून नाही, तो मिस्त्री काय थांबला नाही भाऊ, तो थोडा अति हुशार असल्यामुळे त्यानं काय केलं, मग एक इट उभी लावली, त्या इटावर पत्र टेकली आणि ते म्हणलं आता काय अडचण नाही, याची धकून जाईन म्हणलं. आणि कसं आहे ना, त्याला माहित नव्हतं बरं का, ही आजी आजोबाचा नातू आहे ना, आपल्याला मनातल्या मनात कळेन, पण भविष्यात ना घोडे लावीन म्हणून त्यानं ही चुकी केलीच नसती, जरा माहित असतं. पण असो कसं आहे ना, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुका आहे ना सगळ्या कोणाच होत राहते बरं का, त्याच्यात काय विषय नाही, काय अडचण नाही काका. तुम्ही बांधकाम चांगल्या रीतीने केलं तेच महत्वाचं. भीती नवीनची बांधल्या, भोनगाच नाही ठेवला आम्हाला. आणि आता आहे ना, आम्ही दरवर्षी 1000 रुपये ताडपत्री टाकून धोकू राहिलो. तुमची आठवण दरवर्षी येते, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि कसं आहे ना, बराच वेळ पात्र आहे ना, एकटा आवाजल्याच्या नंतर घरच्यांना किंवा आली बरं का, खालून आवाज आला, ओ पाणी चहा घ्या म्हणे, एकदा लय वेळेचं काम करू राहिले म्हणे तुम्ही, नाही का. मग काय मॅडमनं पाणी आणलं आणि पाणी येत नाही तर लगेच चहा बी आला हो त्याच्यात लगेच. आणि कसं राहते, अशा जबाबदारीचं काम जर माणूस करीत असं ना, त्याचा रोबावाच वेगळा राहतो नाही का आपल्यासारखं. मग काय तुमच्या भावानं चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर 1-2 जोडीदार बोलिले होते पत्र्यावर फिरायला आणि ताडपत्री टाकायला बरं का. कसं विषय तब्येतीचा होता, 93 किलोचा म्हणलं नको सांगण्यात, पत्रे ना गंजेलीमध्ये जाईल. आणि कसं ना, तुम्हाला आता माहितीचे मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, ताडपत्री आणायला गेलो ना, आशपाकला आणली ना, आपली कॅन्सल केली, कारण की मुरगा असायची ताडपत्री आपल्याकडे शिल्लक होती. म्हणलं सांगितलं थोडासा विचार करावा लागेल नाही का, आता लय डाऊनफॉल चालू आहे आपला. आणि कसं आहे ना, काल परवाच येतं ना, आता पानाचं पावसाचं पाणी धरलेलं संपलं, त्याच्यामुळे आपल्याला गंगावर आहे ना मोटर चालू करायला निघायला लागणार होतं चिखला. आणि कसं आहे ना, ज्याच्याकडे काय आहे ना त्याला माहिती आहे, भोनगा काय सोपा नाही राहत भाऊ, रोज मोटर चालू करावं लागते, जनावरांपुरतं पाणी भरायला पडतं. आणि आपलं कसं आहे ना, जे काम करायचं ना ते हसत घेत करायचं बरं का, रडरड करीत आहे ना, कोणतंच काम आपण काय करीत नसो. मग मोटर चालू करायला गेलं, मोटर ढळून दिली, पोरांचं चाललं तर जांभळीवरती नियोजन जांभळं तोडायचं. मग म्हणलं याला आपल्याला आहे ना जावं लागत राहू म्हणलं साईन. आणि झाडावर इतकी पब्लिक होती का जांभळं मोकार तोडायला चान्स होता त्यांना, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता तुमच्या भावाला काय वरती जाऊन जांभळं खायची गरज नव्हती. म्हणलं इथं यांचा कुठं तरी स्टॉक सापडणारच आपल्याला. आणि कसं आहे ना, स्टॉक सापडला म्हणजे खाऊ का हा विचारायचं काही काम नाही, कारण की आपण आहे ना गावाकडे राहतो बरं का, अजून माणूस की ना कट्टर आहे गावाकडे, एवढं डोक्यात असू द्या. मग काय तुमच्या भावाला जांभळाचा स्टॉक सापडला आणि तिथं मीठ वगैरे सगळं नियोजन लावलेलं होतं. बोर एक नंबर काम होऊन गेलं, माझ्या तोंडाला पाणी आलंच. आणि खरं कमेंट मध्ये सांगायचं, तुमच्या पण तोंडाला पाणी आलं जांभळं मीठ पाहून नाही का. आणि कसं आहे ना, आपण आहे ना जांभळं खाण्यात व्यस्त होतं, तेवढ्याच एका पोरांना टणकन उडी मारली हो आपल्या शेजारी. पण आपल्याला काय अडचण नाही तिथं, कारण आपल्याला माहिती गावाकडचे पोरं कट्टर, तिथं काही विषय नाही बरं का, या गोष्टीत काही व्यायचं काही काम. आणि कसं आहे ना, आता आहे ना उडी मारताना पोरा व्हिडिओत घेतला बरं का, खरं पण लय व्हायरल करू नका, थोडा मापताचा. मग काय आपल्याला त्यांची ना 30% जांभळं संपन्न यश आलं आणि त्याच्यानंतर पोरं म्हणे मामा लागले तर घरी पण घेऊन जा बरं का. म्हणलं अरे काही नाही पोरं, इथंच खाऊ घातली, लय मोठी गोष्ट आहे नाही का. मग काय घरी आल्यावर पाहिली एक नारायण भाऊ गैरीची ना कारवड होती, एक लहान टाबरी, तर ती अण्णाने घेतलीच बरं का, बॉल चालता व्यवहार झाला, घरी आणली अक्काच्या हाताने, तिची पूजा करायचं काम चालू होतं. मग काय कारवडीची पूजा वगैरे झाली, मग आपण आहे ना सरळ आहे ना दतळे उचललं, टाकलं खांद्यावर आणि खाली निघालं होतं, कारण की ना आपल्याला बांधायची ते नाक ना थोडं खालचं राहणे ना तयार करायचं राहिलं होतं, कारण की दुपारी येणार होते आपले सोयरे मका पेरायला. मग मी म्हणलं सायनात पाहुणे इतक्या लांबून यायचं ना, आपण कमी कमी रान तरी रेडी ठेवा, म्हणजे आल्यावर भोनगा नाही राहायचं त्यांच्या मागे नाही. कसं ना रान ओढायला वातावरण पण 1 नंबर होतं बरं का, मस्त पैकी, काय लय ऊन वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे ना म्हणलं रान ओढायला काय आपली काय लय हाल नाही व्हायची. मग काय ना नॉनस्टॉप बराच वेळ रान वाढल्याच्या नंतर तुमचा भाऊ आहे ना घामान वाला आलता. म्हणलं सायनात आता स्टॉप घे ना, गरजेचे छातीचे ना ठोके वाढले, पाण्याची ना गरज आहे आता.
मग काय विनोदादांची उदय लगेच पाणी घेऊन आले हो. अर्चनाने पाहिलं होते बसले, यांना ताण लागली वाटतं. लगेच अंदाज लावून ना मॅडम नाही पोरांकडे लगेच पाण्याची बाटली पाठवून दिली. आणि हा एवढी काळजी नाही, या गोष्टी ना फक्त शेतकऱ्याच्याच बायकोला कळलं बरं का. तर म्हणजे तपिलं म्हणायचं. मग काय तुमचा भाऊ पाणी वगैरे प्याला आणि तिथे ना थोडं बुडकं पडले होते. गिन्नीचं रान तयार केलं ना आपण. मग ते म्हणलं बुडकं गोळा करून घेऊ म्हणलं नाही का. मग ते मशीन मध्ये काही गुतायचं काम नाही राहायचं परत. मग काय ना घरचा उद्योग उरकून आहे ना मॅडम पण मदतीला येईल होते बरं का. आणि कसं आहे ना नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जरा काम करण्याची बाय जरा असा ना हो तर तिथं भवनगास नाही बरं का. आणि जोडीनं काम करण्यात ना माझ्याच वेगळी राहते बरं का. मग काय नुकते सोयर संबंध झालेले ते सोयरे आहे ना त्यांच्याकडे मका पेरायचं मशीन होतं. मग त्यांना म्हणलं तर या पाहुणे होतं. पाहुणे लगेच हजार झाले ते बरं का त्यांच्या वेळेनुसार. मग आता कसं आहे शेतकऱ्याचं कोणतं शुभ कार्य करायचं म्हणलं नारळ फोडून गुलाल लावल्याशिवाय काय त्या कार्यास प्रारंभ होत नाही बरं का. एवढ्या गडबडीत विनून पाहिलं ते मला पण लावा म्हणे पप्पा मी पण थांबलोय म्हणे इथं वाट पाहत तुमची. आणि खरंच ते माणसापेक्षा ना ते टोकन यंत्र ना आपल्याला मका पेरणीचं भारी वाटलं बरं का. मग मामाने ना मका पेरायला चालू केली. आणि कसं आहे ना आपण आहे ना पायोनियरचं बियाणं आणलं होतं बरं का. बियाणं एक नंबर होतं आणि रान पण मस्त तयार केलेलं होतं शेणखत वगैरे टाकून. आता ज्यावेळेस मका उगन ना त्यावेळेस व्हिडिओ वगैरे येतीनच पाहिलं तुम्हाला. मग मामाला म्हणलं मी ना 2-4 सारे ना पेरून पाहतो म्हणलं मग जमतं काय. आता ते काय एवढं चालायला विशेष नव्हतं बरं का. आणि कोणत्या कामाचा आनंद असला ना माणसाला चालून बघायचं मला भारी वाटलं बरं का ते. मग 2-4 सारे आपण पेरीला. मग मामा म्हणे मी टपकन आवरीतो जायचंय मला. मग अण्णा म्हणे पावसाची वाट पाहण्यापेक्षा म्हणे आता काय करू म्हणे हाय मोटरीला येतं पाणी चालू करून देऊन साऱ्या लगेच भिजून घेऊ म्हणे जे पेरणी झाली. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.